विक्री करार घोषित करण्याचा दावा मर्यादा कायद्याने बाधित आहे. ताबा मिळवण्याचा अधिकार देखील मागितलाय. कलम 65 लागू आहे. आक्षेप फेटाळला. दावा मंजूर केला. एखादी मिळकत असते, ती मिळकत आपल्या वडिलांनी आजोबांनी रजिस्टर खरेदी खताद्वारे विक्री केलेली असते. ती मिळकत विक्री करून त्याचे खरेदी खत लिहून नोंदवून देऊन अनेक वर्षे झालेली असतात. आणि जेव्हा पुढच्या पिढ्या असतील किंवा ज्यांनी खरेदी खत लिहून दिलं ते लोक असतील, हे बऱ्याच वर्षानंतर माननीय न्यायालयामध्ये खरेदी खत रद्द होऊन मिळावं आणि त्या खरेदी खताच्या आधारे जो कब्जा त्या खरेदीदाराला दिलेला आहे तो परत मिळावा म्हणून दावे दाखल करतात. अशा प्रकारच्या दाव्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण असा निर्णय काय आहे? अशा प्रकारचे दावे दाखल करण्यासाठी नेमकी मुदत किती आहे? आणि डिक्लरेशन अँड पजेशन म्हणजे खरेदी खत रद्द ठरवून मागण्याची केलेली मागणी आणि कब्जा मिळण्यासाठीची मागणी यामधील मुदत नेमकी कोणती ग्राह्य धरण्यात यावी याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, न्यायालयामध्ये जेव्हा अशा प्रकारचे दावे दाखल होतात, ज्या दाव्यामध्ये वादी न्यायालयामध्ये केस करून असे म्हणतो की ही मिळकत माझ्याकडून बेकायदेशीररित्या खरेदी करण्यात आलेली होती किंवा मला त्याचा मोबदला मिळालेला नव्हता किंवा मला फसवून खरेदी खत करून घेतलं गेलेलं आहे आणि ही घटना खूप जुनी असते. असेच एक प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेले होते आणि त्या सर्वोच्च न्यायालयापुढील प्रकरणाची हकीकत थोडक्यात अशी होती की 1992 साली एक खरेदी खत लिहून नोंदवून देण्यात आलेलं होतं. त्या 1992 सालच्या रजिस्टर खरेदी खताने एका मिळकतीची विक्री करण्यात आलेली होती. रक्कम ही स्वीकारण्यात आलेली होती आणि खरेदी घेणाराला कब्जासुद्धा देण्यात आलेला होता. 1992 साल, ज्या सालचं हे खरेदी खत आणि दिवाणी न्यायालयामध्ये ते खरेदी खत रद्द करण्यात यावं आणि त्या खरेदी खताच्या आधारे खरेदी घेणाराला जो कब्जा दिलेला आहे तो कब्जा परत मिळावा म्हणून 2003 सालामध्ये एक दावा दाखल करण्यात आला. मित्रांनो, लक्षात घ्या की 1992 सालचे खरेदी खत जे रद्द ठरवण्यात यावे आणि कब्जा मिळावा म्हणून दावा दाखल झाला तो 2003मध्ये. जेव्हा या केसमध्ये सुनावणी झाली, दोन्ही पक्षांनी पुरावे दिले, त्यावेळी जे प्रथम कोर्ट होतं ट्रायल कोर्ट, त्या ट्रायल कोर्टाने एका लिमिटेशन ॲक्टमधल्या म्हणजे मुदतीच्या कायद्यामधील महत्त्वाच्या आर्टिकलचा उल्लेख केला. ते आर्टिकल म्हणजे आर्टिकल 59, ज्यामध्ये मुदत आहे दावा दाखल करण्याची 3 वर्ष. त्या आर्टिकलमध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा वादी एखादं डिक्लरेशन मागतो, एखादी गोष्ट ठराव करून मागतो, तर त्यासाठी जे दाव्याला कारण घडलेलं आहे त्या घडलेल्या कारणापासून 3 वर्षाच्या आत दावा दाखल करणं गरजेचं आहे. आणि या आर्टिकल 59चा आधार घेऊन प्रथम कोर्टाने ट्रायल कोर्टाने जो वादीचा दावा होता तो मुदतीमध्ये नाही म्हणून फेटाळला, रद्द केला. त्यातले जे वादी होते ते वरिष्ठ कोर्टामध्ये गेले आणि जिल्हा न्यायालयामध्ये त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये गेले. जेव्हा हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं तेव्हा माननीय उच्च न्यायालयाने यामध्ये असे निष्कर्ष नोंदवले की वादीचा जो दावा आहे तो खरेदी खत रद्द ठरवून मागण्याचा आहे आणि त्यासोबतच वादीने त्या मिळकतीचा कब्जा मिळावा अशी सुद्धा मागणी केलेली आहे. म्हणजे वादीच्या दाव्यामध्ये 2 मागण्या आहेत. एक म्हणजे खरेदी खत रद्द करून मिळावं आणि दुसरी मागणी म्हणजे त्या मिळकतीचा ताबा कब्जा परत मिळावा. त्यामुळं आर्टिकल 59 जे आहे लिमिटेशन ॲक्टचं मुदतीच्या कायद्याचं, तर ते या केसला लागू होत नाही, तर आर्टिकल 65 मुदतीच्या कायद्याचं हे त्या केसला लागू होतं. आणि त्या आर्टिकल 65मध्ये जी मुदत आहे ती 12 वर्षाची मुदत आहे. त्यामुळं वादीचा दावा जो आहे तो मुदतीमध्ये आहे असे म्हणून वादीचा जो दावा होता तो तर तो दावा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आणि खालील कोर्टाचे निकाल जे आहेत ते रद्द केले. त्याच्याविरुद्ध प्रतिवादी हे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा हे प्रकरण गेले त्यावेळी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाला. आता
या केसमध्ये जेव्हा दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकला त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे 2 महत्त्वाचे मुद्दे होते. पहिला मुद्दा म्हणजे लिमिटेशन ॲक्टचे आर्टिकल 59 लागू आहे, ज्यामध्ये दावा दाखल करण्याची मुदत जी आहे ती 3 वर्ष आहे, का आर्टिकल 65 लागू आहे, ज्यामध्ये दावा दाखल करण्याची जी मुदत आहे ती 12 वर्ष आहे, कारण त्या दाव्यामध्ये कब्जासुद्धा मागण्याची जी मागणी आहे ती वादीची होती. याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निष्कर्ष नोंदवला आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की वादीच्या दाव्यामध्ये जरी 2 मागण्या असल्या, पहिली मागणी खरेदी खत रद्द ठरवून मिळण्याची जी मुख्य मागणी होती आणि दुसरी सबसिक्वेंट रिलीफ नंतरची जी मागणी होती ती कब्जा परत मिळण्याची, आणि जेव्हा अशा प्रकारचा दावा हा न्यायालयामध्ये दाखल होतो त्यावेळी जी पहिली प्राथमिक मुख्य मागणी असते तर ती मुख्य मागणी जी आहे त्या मुख्य मागणीचं लिमिटेशन, मुख्य मागणीची मुदत जी आहे ती पाहिली पाहिजे. आणि मुख्य मागणी या केसमध्ये होती ती म्हणजे खरेदी खत रद्द ठरवून मिळण्याची. आणि खरेदी खत एखादं डिक्लरेशन, खरेदी खताबाबत एखादं डिक्लरेशन मागायचं जर असेल तर त्या कॉज ऑफ ॲक्शनपासून म्हणजे दाव्याला कधी कारण घडलं याच्या तारखेपासून आर्टिकल 59 प्रमाणे 3 वर्षाच्या आत दावा दाखल करणं गरजेचं आहे, असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि कब्जा मागणीची जी रिलीफ होती, मागणी होती ती सबसिक्वेंट रिलीफ होती, नंतरची होती, आणि त्यामुळे आर्टिकल 65 जे आहे हे याला लागू होणार नाही, असं म्हणून जो प्रथम कोर्टाने, ट्रायल कोर्टाने जो निर्णय दिलेला होता की आर्टिकल 59 प्रमाणे वादीचा दावा हा मुदतीमध्ये नाही, तोच न्याय निर्णय जो आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेला आहे. आणि या महत्त्वपूर्ण अशा माननीय सर्वोच्च न्यायालयातील केसचे नाव आहे राजीव गुप्ता विरुद्ध प्रशांत गर्ग. राजीव गुप्ता विरुद्ध प्रशांत गर्ग, सिव्हिल अपील नंबर 11/061/2024, सिव्हिल अपील नंबर 11/61/2024, आणि या केसच्या निकालाची तारीख आहे 23 एप्रिल 2025. तर मित्रांनो, आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आपण जर कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर का आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. जर आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्यासमोर हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर का आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा. अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो. आणि हो, या निकालाची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या. धन्यवाद.